विठ्ठलराव हे दररोजच्या प्रमाणे भाजी घेण्यासाठी बाजारात जात असतात. दुकानात भाजी घेत असताना एका भिकाऱ्याचा आवाज येतो. दे रे बाबा, मला देवाच्या नावाने काहीतरी दे. 2 दिवसांपासून मी काहीच खाल्लं नाही. त्यांनी मागे वळून पाहिले आणि अचानक त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. उमेश, तू? ते शब्द ऐकल्यानंतर भिकारीसुद्धा थरथर कापू लागला. त्याने डोळे वर करून विठ्ठलरावांकडे पाहिलं. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूरच वाहू लागला आणि तो म्हणाला, दादा तू हो, मीच. पण तुझी ही अवस्था कशी झाली? विठ्ठलरावांनी घाबरून त्या माणसाला विचारलं. दादा, ही सगळी माझ्या कर्माची शिक्षा आहे. मी तुमच्याबरोबर किती चुकीचा वागलो होतो. बहुतेक देवानं त्याचीच ही शिक्षा मला दिली आहे. एवढे बोलता बोलताच तो माणूस बेशुद्ध पडतो. त्याला बेशुद्ध पडलेला पाहून विठ्ठलराव अजूनच खूप घाबरतात आणि पटकन आपला मुलगा रोहनला फोन करून बोलवतात. 10 मिनिटात रोहन तिथे पोचतो. विठ्ठलराव आणि रोहन त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. डॉक्टर त्या माणसाला तपासतात आणि सांगतात की काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. त्यांना बहुतेक 2-4 दिवसांपासून काहीच खाल्लेलं दिसत नाही आहे. म्हणून त्यांना कमजोरी आली आहे. कमजोरीमुळे चक्कर पण आली आहे. थोड्याच वेळात ते शुद्धीवर येतील. तुम्ही काळजी करू नका. तेव्हा रोहन म्हणतो, बाबा तुम्ही घरी जा, मी आहे इथे. ते शुद्धीवर येताच मी तुम्हाला फोन करून कळवीन. मुलाचं ऐकून विठ्ठलराव घरी जातात आणि आपल्या खोलीत जाऊन कपाटातून एक जुना फोटो काढतात आणि त्याच्याकडे पाहतच राहतात. पाहता पाहता भूतकाळातील आठवणींमध्ये कधी रमून जातात समजतच नाही. किती आनंदी कुटुंब होतं त्यांचं. त्यांच्या घरात आई, वडील आणि ते स्वतः असे तिघेजण राहत होते. परंतु जेव्हा विठ्ठलराव 8 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचा ब्रेन ट्यूमर या आजाराने मृत्यू झाला. मग विठ्ठलरावांचे वडील नामदेवराव एकदम एकटे पडले होते. नामदेवरावांना आता शेतात काम करण्याबरोबरच छोट्या विठ्ठलला पण सांभाळावं लागत होतं. नंतर पुढे शेजारपाजारी आणि नातेवाईक सांगत होते की मुलाची काळजी घेण्यासाठी कोणीतरी आपलं पाहिजे. तुम्हाला दुसरे लग्न करावे लागेल. नामदेवराव अगोदरच नाही म्हणत होते, परंतु नंतर नाईलाजाने नामदेवरावांनी दुसरे लग्न केलं आणि विठ्ठलला पण आई मिळाली. नामदेवरावांची दुसरी बायको सरिताबाई स्वभावाने खूप चांगल्या होत्या. त्या विठ्ठलवर आपल्या स्वतःच्या मुलासारखं प्रेम करायच्या. लग्नानंतर 2 वर्षांनी सरिताबाईंनी एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव उमेश ठेवलं. सरिताबाई दोघांनाही सारखंच प्रेम द्यायच्या. परंतु जेव्हा उमेश 5 वर्षाचा झाला तेव्हा एका बस अपघातात नामदेवरावांचा पण मृत्यू झाला आणि घराची सर्व जबाबदारी विठ्ठलच्या खांद्यावर आली. विठ्ठल अजून स्वतःच एक बालक होता, परंतु तरीही त्याने हिंमत सोडली नाही. विठ्ठलने स्वतःचे शिक्षण अर्ध्यातच सोडलं आणि आपल्या आई आणि लहान भावाची जबाबदारी घेतली. तो पण खूप लहान होता. तो शेतात काम करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करू लागला आणि जेव्हा उमेश शाळेत जाण्यायोग्य झाला तेव्हा विठ्ठलने त्याचे ॲडमिशन गावच्या सर्वात चांगल्या शाळेत केलं. आता विठ्ठल दिवसरात्र कष्ट करून आपल्या भावाची सर्व इच्छा पूर्ण करू लागला होता. विठ्ठलचं फक्त एकच स्वप्न होतं की त्याच्या भावाने चांगलं शिक्षण घेऊन एक चांगली नोकरी करावी, म्हणजे कुटुंबाची पैशांची चिंता होणार नाही. कारण शेतीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करणे पण कठीण होते. विठ्ठलने आपल्या भावाचं चांगलं भविष्य घडविण्यासाठी स्वतःची प्रत्येक इच्छा दाबून टाकली. आई जेव्हा विठ्ठलला लग्नासाठी विचारायची तेव्हा विठ्ठल म्हणायचा की आधी मी माझ्या भावाचं घर बसवीन आणि मगच मी लग्न करीन. माझे लग्न झाले तर माझ्या जबाबदाऱ्या वाढतील. माझ्या पत्नीची जबाबदारी पण माझ्यावर येईल आणि जेव्हा उमेश नोकरीला लागेल तेव्हा आम्ही कमावणारे 2 भाऊ असू. मग घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. मग मी लग्न करीन. एक दिवस आई म्हणाली, मला माहीत नाही बेटा, पण कधी कधी मला भीती वाटते की तुझ्या धाकट्या भावाचं भविष्य घडविण्यासाठी तू तुझं आयुष्य वाया घालवशील. आता तुझं लग्नाचं पण वय झालं आहे. मग पुढे तुझी इच्छा. आई तू पण ना काय फालतू गोष्टींचा विचार करत असतेस ग. फक्त एकदा उमेशला चांगली नोकरी लागू दे, मग बघ सगळं चांगलं होईल. विठ्ठल हसत म्हणाला. हळूहळू वेळ निघून गेली आणि उमेशचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.
आता पुढच्या शिक्षणासाठी त्याला शहरात पाठवायचं होतं. विठ्ठलने आपली शेती आणि घर सावकाराजवळ गहाण ठेवून सावकाराकडून पैसे घेतले होते आणि उमेशचं ॲडमिशन शहरातील एका चांगल्या कॉलेजमध्ये केलं होतं. उमेश शहरात राहून शिक्षण घेऊ लागला आणि विठ्ठल दर महिन्याला त्याच्या खर्चासाठी पैसे पाठवत असे. काळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला आणि विठ्ठलला केलेल्या मेहनतीचे फळ मिळालं. उमेशला शहरातील एका खूप मोठ्या कंपनीत मॅनेजरची पोस्ट मिळाली. जेव्हा विठ्ठलला हे कळलं तेव्हा त्याच्या आनंदाला पारावरच उरला नाही. भावाला नोकरी मिळाल्याच्या आनंदात त्याने गावभर मिठाई वाटली. माझ्या मोठ्या मुलाच्या इतक्या वर्षाच्या कष्टाचं फळ मिळाल्याने सरिताबाईंनाही खूप आनंद झाला होता. आता सगळे उमेश गावात येण्याची वाट पाहत होते. पण 6 महिने उलटले तरी उमेश परत आला नाही. फोन केला तर म्हणायचा, दादा मी लवकरच परत येईल. इकडे सावकार रोज विठ्ठलच्या घरी येऊन धमकी देऊ लागला होता की जर माझे पैसे परत केले नाही तर घराचा आणि शेतीचा ताबा घेईल. वाट पाहता पाहता एक दिवस विठ्ठलनेच फोन लावला आणि म्हणाला, अरे उमेश, कधी येणार आहेस गावाला? मी आणि आई तुझी कधीपासून वाट पाहत आहोत आणि सावकार पण रोज रोज पैसे मागायला घरी येतो. त्याचे पैसे पण परत करायचे आहेत. हे बघ दादा, तू मला इथे परत परत फोन करू नकोस. माझं लग्न माझ्या मालकाच्या मुलीशी झाले आहे आणि मी त्यांना तुझ्या आणि आईबद्दल विषयी काहीच सांगितलेलं नाही आहे. नाहीतर ते काय विचार करतील की मी इतक्या गरीब कुटुंबातील मुलगा आहे म्हणून आजपासून तुमचा आणि माझा काहीही संबंध राहिला नाही. हे तू काय बोलत आहेस उमेश? मी आणि आईने तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी किती धडपड केली आहे हे तुला माहीत आहे ना. आणि तरी आज तू म्हणत आहेस की तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे. विठ्ठल रागानेच म्हणाला. विठ्ठलचं बोलणं ऐकून उमेश म्हणाला, मग त्यात काय मोठी गोष्ट आहे? दादा, सगळेच पालक आपल्या मुलांसाठी हे सर्व करतातच आणि तुम्ही पण तेच केलं. आणि जर नोकरीचा प्रश्न आहे तर मी माझ्या मेहनतीने तिथे पोचलो आहे. म्हणून इथे परत फोन करू नकोस आणि विसरून जा की तुझा एखादा भाऊ पण होता. असं म्हणून उमेशने पुढचं काहीही न ऐकता फोन ठेवला. भावाचं बोलणं ऐकून विठ्ठलच्या तर पायाखालची जमीनच सरकली. तो विचार करू लागला की ज्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी आजपर्यंत इतके कष्ट केले, दुसरी जबाबदारी येऊ नये म्हणून लग्नही केलं नाही, आज त्या भावाने इतका मोठा धोका दिला. बिचाऱ्या म्हाताऱ्या आईला जेव्हा माहीत झालं तिने तर पलंगच धरला आणि काही दिवसातच तिने आपल्या मुलाची वाट पाहता पाहता देवाघरी निघून गेली. पण मुलगा काही आला नाही. आता तर विठ्ठल खूप एकटा पडला होता. त्याचा देवावरचा भरवसा पण आता पूर्णपणे बुडाला होता. त्यांना आपल्या जीवनात काहीच रस वाटत नव्हता. काही दिवसातच सावकाराने त्याचे घर आणि शेतही ताब्यात घेतले. विठ्ठलराव आता एकटे पडले होते. त्यांना आता काय करावे काही सुचेना झाले होते. शेवटी त्यांनी आता वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेतला. परंतु वृद्धाश्रमात ते ना कोणाशी बोलायचे ना कोणाच्या जवळ बसायचे. दिवसभर एकांतात बसून ते देवाला दोष देत असत. आता त्यांचा देवावरील विश्वास पण उडाला होता. भावाच्या विश्वासघाताने त्यांना हादरवून सोडलं होतं. ते वृद्धाश्रमाचा मॅनेजर त्यांना रोज बघायचा. एक दिवस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, काका तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला बाबा म्हणू शकतो का? आणि मला तुम्हाला माझ्या घरी घेऊन जायचे आहे. मॅनेजरचे ते बोलणे ऐकून विठ्ठलराव थक्क झाले आणि म्हणाले, बेटा, मुलं आईवडिलांना ओझं समजून वृद्धाश्रमात सोडून निघून जातात आणि तू मला घरी घेऊन जायचं म्हणत आहेस. तेव्हा तो मॅनेजर म्हणाला, मी माझ्या लहानपणीच आईवडिलांना गमावलं होतं. आज माझ्याकडे सर्व काही आहे पण आईवडिलांचे प्रेम नाही. या प्रेमासाठी मी आयुष्यभर तळमळलो आहे. पण माहीत नाही, जेव्हापासून तुम्ही इथे आला आहात तेव्हापासून मला तुमच्यामध्ये माझ्या वडिलांची प्रतिमा दिसते. माझ्या वडिलांची सावली माझ्या डोक्यावर राहावी आणि माझ्या मुलांना पण आजोबांचं प्रेम मिळावं म्हणून तुम्ही आमच्यासोबत राहावं अशी माझी खूप इच्छा आहे. आजपासून तुम्ही आमच्या घरी राहणार आहात. बाबा, मला काही माहीत नाही
मॅनेजरचं हे बोलणं ऐकून विठ्ठलरावांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते विचार करू लागले की देवा, तुझी लीला अगाध आहे. माझ्या भावाने मला दूर केले आणि हा अनोळखी मुलगा मला स्वतःचा बाप म्हणून घरी न्यायला आला आहे. तेवढ्यातच फोन वाजला आणि विठ्ठलराव त्याच्या भूतकाळातून वर्तमान काळात परत आले. त्यांनी फोन उचलला तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा, तो माणूस शुद्धीवर आला आहे. त्याला तुम्हाला भेटायचं आहे आणि तो तुम्हाला त्याचा भाऊ म्हणत आहे. तुम्ही लवकर या, मला काही कळत नाही आहे. एवढे बोलून मुलाने फोन कट केला. विठ्ठलराव थोड्याच वेळात दवाखान्यात पोचले. विठ्ठलरावांना पाहून उमेश त्याच्या पाय पडून त्याची माफी मागू लागला आणि रडत रडत म्हणाला, मी तुझ्यासोबत आणि आईसोबत जे केलं, आज मला त्याची शिक्षा मिळाली आहे. माझा मुलगा आणि सुनेने सर्व काही स्वतःच्या नावावर करून मला घरातून बाहेर काढले. त्यामध्ये मुलगा आणि सुनेचा काही दोष नाही. ही तर माझ्याच कर्माची शिक्षा आहे, ज्यामुळे आज मला भीक मागावी लागत आहे. विठ्ठलरावांनी उमेशला उठवले आणि म्हणाले की मला आनंद आहे की तुला तुझी चूक समजली, पण तुला तुझी चूक जरा लवकर समजली असती तर आईला किती आनंद झाला असता. आजवर देवाचा न्याय देखील किती अद्वितीय आहे बघ. त्याने माझे कुटुंब माझ्याकडून हिसकावून घेतले आणि मला दुसऱ्या कुटुंबाशी जोडले. हे बघ, हा माझा मुलगा आहे आणि हे माझे कुटुंब आहे, जिथे मला इतका आदर आणि सन्मान मिळाला आहे की हा माझा खरा मुलगा नाही असे मला कधीही वाटले नाही. तेव्हा रोहन म्हणाला, अरे वा, मला तर माझ्या बाबांबरोबर आज मला माझे काका पण मिळाले. काका, तुम्ही आमच्यासोबत राहायचं हां. विठ्ठलरावांच्या डोळ्यांमध्ये आज वेगळी चमक होती. ज्या देवावरून त्यांचा विश्वास उठला होता, आज त्याच देवावर त्यांचा विश्वास कितीतरी पटीने वाढला होता. त्यांना समजलं होतं की देव आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचं फळ या जन्मातच देतो. तर मित्रांनो, याचे तात्पर्य एखाद्याने एखाद्यावर केलेले उपकार कधीही विसरून जायचे नसतात. आपल्या कर्माचे फळ आपल्याला या जन्मातच मिळत असते. विठ्ठलरावांचे कर्म चांगले होते म्हणून त्यांना एवढा प्रेम करणारा मुलगा मिळाला. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.